नमस्कार मैत्रिणींनो, तर चला आज आपण खूप सुंदर असा वन पीस ड्रेस शिवणार आहोत। त्याच्यासाठी मी साडीचा जो आपला पदर असतो तो पदर कट करून मी साईडला ठेवलेला आहे। आणि तुम्ही पाहू शकता जी आपली साडी आहे ती साडी मी 4 मीटर मध्ये कट करून घेतलेली आहे। तर चला मग आता तुम्ही पाहू शकता वन पीसचे फोटो किती छान आलेले आहेत आणि फायनल लुक तर एवढा भारी आहे, एकच नंबर। तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। तर चला मग आपण तर हे पहा मैत्रिणींनो, 8 वर्षाच्या मुलीला लागणारी परफेक्ट माप। पूर्ण उंची 39 प्लस 1 इंच, छाती आहे 24 इंच, त्याचा चौथा भाग घ्यायचा। पुढचा गळा आहे 4 इंच, पाठीमागचा गळा आहे 2 इंच, बोटनेक आहे आणि त्याचबरोबर चैन बसवणार आहे। तुमच्याकडे चैन नसेल तरी चालेल, कारण का माझ्याकडे ही चैन नव्हती, त्याच्यामुळे चैनीच्या फ्रॉकला मी हुक बसवलेला आहे। कंबर आहे 21 इंच, दंडघेर आवडीनुसार, बाही लांबी आवडीनुसार। म्हणजेच तुम्ही ह्याच ड्रेसला जर स्लीव्ज बसवायचे असेल तरी बसवू शकता, कारण का मी स्लीवलेस ड्रेस बनवला आहे त्याच्यामुळे स्लीव्ज नाहीये। आणि जर ड्रेसला स्लीव्ज नसेल तर दंडघेर सुद्धा येणार नाही, त्याच्यामुळे मी ते दोन मापे दिलेली नाहीयेत। तुम्हाला जे हवे आहेत ते दोन माप तुम्ही ऍड करू शकता। तर चला मग व्हिडिओला चालू करूया। व्हिडिओ आवडला तर ड्रेस आवडला तर चॅनलला सबस्क्राइब करा। असेच नवीन ड्रेस पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। तर चला मग, तर तुम्ही पाहू शकता मी पीस कट करून साईडला ठेवला होता अगोदरच। आता मी काय केलेलं आहे, 4 मीटर साडी कट करून घेतलेली आहे। जी आपल्या साडीतली होती ती साडी 4 मीटर कट करून घेतली आणि जो शिल्लक पिसाचा आणि साडीचा कपडा थोडासा होता तो साईडला ठेवला आणि जो पदर होता डिझाईनचा तो पदर सुद्धा मी साईडला ठेवला। तर आता आपल्याला काय करायचं आहे, जी 4 मीटर साडी होती ना ती फोल्ड करून घ्यायची आहे 4 वेळेस। म्हणजे जशी आपण घडी घालतो का साडीची, तशी आपल्याला 4 वेळेस ती साडी फोल्ड करायची आहे। हे पहा, आता 4 वेळेस साडी फोल्ड करून घ्यायची व्यवस्थित आणि आपल्याला तिरकस घडी टाकायची आहे तिची। पण साडीचे 4 भाग झाले पाहिजेत। अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता साडीचे 4 भाग आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, साडीची व्यवस्थित घडी करून झाली का अशी त्रिकोणी आकारात आपल्याला तिरकस घडी टाकायची आहे साडीची व्यवस्थित। साडीची तिरकस घडी टाकली तर काय होतं, गोल घेर मध्ये साडी कटिंग करता येते आपल्याला। आणि त्याचबरोबर जे आपले साडीचे फुलं आहेत, जे डिझाईन आहे साडीची बॉर्डर, ती व्यवस्थित डिझाईनवर आणता येते आपल्याला। आता काय करायचंय, साडीला व्यवस्थित मी पिना लावून घेतलेल्या आहेत व्यवस्थित फोल्ड केल्यानंतर। आणि जी वरचा तिरकस भाग आहे तिथून खाली आपल्याला 2.5 इंच आणि आडवा 2.5 इंच घ्यायचा आहे। कंबर आपली 21 आहे त्याच मापाने 2.5 इंच घ्यायचं आहे। आणि त्याचबरोबर 2.5 इंच घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, बॉटमचं माप टाकायचं। म्हणजेच खालचा जो आपला घेर आहे त्या घेराचं माप टाकायचं आहे। तर त्या घेराचं माप किती घ्यायचं आहे आपल्याला, जे आपली पूर्ण उंची 39 होती ते म्हणजे 40 1 इंच प्लस करून, तर त्याच्यातला 11 इंच साईडला काढायचं आपल्याला। 11 इंच वजा करून घेराचं माप टाकून घ्यायचं आहे। ओके, आणि घेराचं माप टाकून घेतल्यानंतर ते आपल्याला आता साईडला ठेवायचं आहे। जे आपण कटिंग केली होती ते साईडला ठेवून आपण घेर बघायचे। तर घेर आपल्या चौकोन झाले पाहिजेत, म्हणजे 4 बाजूला आले पाहिजेत, मध्ये गॅप राहायला नको। तर व्यवस्थित जो आपण खालचा घेर कट केला होता तो ठेवून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता एका घेरला कट आलेला नाहीये आणि एकाला 2 कट आलेले आहेत, तर ते आपण शिवताना जोडून घेऊ शकतो, त्यात काही प्रॉब्लेम नाही। तर हे पहा, आपला खालचा घेर एकदम छान असं व्यवस्थित कटिंग करून झालेला आहे, म्हणजे कमरापासून खाली। आणि एकदा घेर मोजून घ्यायचा आहे। तर पूर्ण जो आपला घेर आहे कटिंग मध्ये तो 21 इंच भरायला हवा त्याच मापात। आता ह्याचं जे शिल्लक कपडा आहे त्याचा आपण खालचा घेर मोजून घेऊया। जो म्हणजे आपण कटिंग केली होती ना तो घेर मोजून घ्यायचा आहे। तर ते दोन्ही मॅच होत नाहीये, म्हणजे साडी कमी पडते। तर आता ह्याची काहीच करायचं नाही, साईडला ठेवू। आपण नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये ह्याचा एक फ्रॉक पाहूया, म्हणजे एका साडीमध्ये 2 फ्रॉक। तर आता हे पहा, मी अस्तर घेतलेला आहे, कमी जास्त अस्तर 1.5 मीटर असेल, कारण का मी मोजून नाही घेतलेलं, ताग्यातलं अस्तर शिल्लक होतं तेच घेतलेलं आहे।
आणि ते सिंगल फोल्ड करायचं आहे आपल्याला, साडीसारखं डबल फोल्ड करायचं नाही आहे. सिंगल फोल्ड केल्यानंतर तुम्ही पाहू शकता व्यवस्थित त्रिकोणी फोल्ड करून घ्यायचं आहे. आणि जसं की आपण साडीच्या घेऱ्याला 2.5 इंचावर खूण केली, तसं अस्तरच्या घेऱ्याला आपल्याला 5 इंचावर खूण करायची आहे. म्हणजे जी आपली कंबर आहे ती आपल्याला व्यवस्थित मिळेल. तर आता तिथून खाली आपल्याला काय करायचं आहे, आपल्या अंदाजानुसार जर अस्तर कमी असेल तर दोन्ही मापा मला आता ह्याच अस्तरवर ठेवायचे आहेत. म्हणजे दीड मीटर अस्तरमध्ये दोन्ही मापं कटिंग करायचे आहेत. तर मी काय केलं, दोन्ही साईडला सुद्धा फोल्ड केलं. आता दुसऱ्या साईडला सुद्धा 5 इंचावर एक खूण करून घेतलेली आहे आणि कट करायचं नाहीये. 5 इंचावर एक खूण केली थोडंसं गोल आकारामध्ये आणि तिथून खालीच आपण जे इकडल्या साईडला टाकलं होतं तितकंच माप टाकायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आणि गोल राऊंडमध्ये शेप देऊन घ्यायचा आहे. खालचं अस्तर कट होत नाहीये ना, त्याची काळजी घ्या, नंतर दुसऱ्या घेरला कमी पडेल. आता हे घेर जो आहे आपण पहिल्या घेरवर ठेवून घ्यायचा व्यवस्थित अशा प्रकारे आणि कट करायचा. कारण का आता नेटचे ड्रेस खूप निघलेले आहेत, तर त्याची फॅशनसुद्धा आहे. आणि आपण गुडघ्यापर्यंत अस्तर बसवलं तरी चालतं, खाली नाही बसवलं गुडघ्याच्या खाली तरी काही प्रॉब्लेम नाही. याने काय होतं, आपलं अस्तर थोडंसं कमी लागतं आणि ड्रेससुद्धा छान होतो. 17.5 इंच मी घेतलेलं आहे अस्तर. कारण का माझ्या दोन्ही साईडच्या अस्तरमध्ये घेर निघून मला पुन्हा पुढच्या साईडचं आणि बॅक साईडचं जे फ्रॉकला वरी ब्लाऊज बसवायचं होतं, त्या ब्लाऊजचं अस्तर मला हवं होतं. मग मी ह्याच्यामध्येच ते ब्लाऊजचं अस्तर काढून घेणार आहे. तर चला मग आपण स्टिचिंग पाहूया. आता आपल्याला काय करायचं आहे, ब्लाऊजचं कटिंग करायचं आहे. ब्लाऊज म्हणजेच वन पीसचा वरचा भाग असतो तो. मी 4 वेळेस फोल्ड करून अस्तर घेतलेला आहे, म्हणजे आपल्याला दोन्ही भाग कटिंग करायचे आहेत. तर मी आता गळारुंदी ह्याची घेतलेली आहे. बोटनेक आहे त्याच्यामुळे गळारुंदी घेतली मी 1 इंच 2 पॉईंट घेतली, म्हणजे 1.5 इंचाला सुद्धा कमी. आणि मुंडा घेतलेला आहे 4.5 इंच. एकदम व्यवस्थित आणि छान फ्रॉक बसतो, त्याला गुढी वगैरे पडत नाही. आणि शोल्डर पूर्ण घेतलेला आहे 3.5 इंच, त्याच्यातून आपली गळारुंदी वेगळी. आणि छातीचं माप 6 इंच घेतलं, त्याच्यात 1.5 इंच शिलाई मार्जिन प्लस केलं. आणि पूर्ण उंची 11 इंच घेतली, त्याच्यात 1.5 इंच शिलाई मार्जिन प्लस केलेलं जॉईंट करून घेतलं. आणि 1 इंचावरून गळ्याला मुंडाला गोलाकार दिला 1 इंचावरून. आणि पुढच्या साईडचा गळा घेतलेला आहे मी 4 इंच, थोडासा वरच घेतलेला आहे. म्हणजे वन पीस असेल तर गाऊन म्हणतात त्याला, तर तसं असेल तर गळा वरच्या साईडला छान होतो. त्याने काय होतं, शोल्डर वगैरे उतरत नाही. त्यातमध्ये आपलं स्लीवलेस आहे. जर तुम्हाला स्लीव्ज बसायची असेल तर तुम्ही याला एक उतळ भाग आणि एक खोलगट भाग कट करू शकता. तर मी स्लीव्ज बसवणार नाही, जर कटिंग आहे ती मी कट करून घेतली. आणि आता आपल्याला तुम्ही पाहू शकता दोन्ही भाग सुद्धा खूप छान असे रेडी आहेत. आता हे वेगळे करून घ्यायचे. आणि जे आपला पुढचा साईडचा भाग आहे तो मी घेतलेला आहे. आता एकदम व्यवस्थित गुढ्या न पडता ते ठेवून साईडला ठेवायचं. आता बॅक साईडचा भाग घेतला, त्याला पण थोडासा गोल आकार दिला आणि तो मी 2 इंच घेतलेला आहे गळारुंदी, 2 इंच 2 पॉईंट. आणि थोडासा गोल आकारमध्ये गळा कट केला. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हा ड्रेस बोटनेक आहे आणि याला स्लीवलेस आहे, म्हणजे स्लीव्ज बसवायची नाही आहे. तर आपल्याला बंद शोल्डर फिटिंग करायचं आहे. तर त्याच्यासाठी मी काय करते, आता जे आपला पुढच्या साईडचा भाग आहे आणि तो घ्यायचा आहे. आणि जो साडीचा पदर होता बघा, जास्त डिझाईन, प्रत्येक साडीच्या पदराला जास्त डिझाईन असते, तो प्रत्येक साडीचा पदर घ्यायचा आपल्याला. म्हणजे ज्या साडीचा ड्रेस शिवाल तुम्ही वरच्या साईडचं ब्लाऊज तयार करायला, तर आता मशीनवर कटिंग करते तर काय होतंय, व्यवस्थित बसत नाहीये. व्यवस्थित ठेवायचं, त्याला गुड्या वगैरे पडायला नको अशा प्रकारे ठेवून. आणि बंद बाजू कटिंग करायची, म्हणजे जी आपली बंद बाजू असते ड्रेसची ती कटिंग करायची आहे. पहा, बंद बाजू माझ्या साईडला घेतली आणि अस्तरची सुद्धा बंद बाजू माझ्या साईडला घेतली आणि मी व्यवस्थित कटिंग केली. आता जे आपण कटिंग केलेली कपडा होता तो साईडला ठेवायचा आहे. तर हे पहा, आता मी साईडला ठेवलेला आहे आणि पुढचा भाग जो आहे तो शिवायला घेतलेला आहे. तर आपल्याला व्यवस्थित साडीवर ठेवायचा. तर साडी सुळसुळी असल्यामुळे त्याला काय करायचं, पिनाच्या सहाय्याने जॉईंट करून घ्यायचं व्यवस्थित.
म्हणजे पिना लावून घ्यायच्या. काय होतं त्याने इकडे तिकडे सरकत नाही. मग नीट स्टिचिंग करून घ्यायचं आहे गळ्यावर. आणि गळा स्टिचिंग झाल्यावर त्याचबरोबर शोल्डरला सुद्धा टिच करायचं. जसं आपण गळा केला पलटी न मारता, त्याने काय होईल म्हणजे मुंड्याचे जे धागे वगैरे आहेत ना ते निघणार नाहीत त्याने, आणि एकदम छान फिनिशिंग होते. तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेलच. आता दोन्ही साईडचे जे मुंडे आहेत आपले त्याला शिलाई देऊन झालेली आहे. आता काय करायचं, जे आपलं शिल्लक एक्स्ट्राचं ब्लाऊज पिसाचं फॅब्रिक आहे ते कटिंग करायचं आहे आणि छोटे छोटे कट्स लावून घ्यायचे आहेत. कट्स लावून घेतलं ना तर गळ्याला खूप छान फिनिशिंग येते आणि गळा पलटी मारायला सुद्धा सोपा जातो. तसंच कट्स मी मुंड्यात सुद्धा लावून घेतले. शिल्लक राहिलेला कपडा कट केला आणि त्याला छोटे छोटे कट्स लावून घेतले. आता काय करायचं, आपल्याला पुढचा भाग पलटी मारायचा आहे. पुढचा भाग पलटी मारून आपल्याला त्याच्यावर व्यवस्थित दाबटीप मारून घ्यायची आहे. आता व्यवस्थित दाबटीप मारून घेतल्यानंतर काय करायचं, ह्याच्यावर पूर्ण दाबटीप आता मारून घेऊन पुन्हा बॅक साईडचं तसंच आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे, जसं आपण फ्रंटचं कट केलं. तर हे पहा, व्यवस्थित मी कट करून आणि जसं जोडून घेतलं होतं तसं जोडून घ्यायचं. फक्त काय करायचं, पलटी मारायच्या अगोदर आपण आतल्या साईडनी जसं व्हिडिओमध्ये दिसत आहे तसं आपण जे पहिलं पुढचा भाग पलटी मारून घेतला होता तो आतल्या साईडला ठेवायचा. हे पहा, आतून ठेवायचं, म्हणजे अस्तर आणि साडीचं फॅब्रिक आहे त्याच्या आतमध्ये ठेवायचं, पलटी न मारता. कुठलाही एक भाग पलटी न मारता आतमध्ये ठेवायचा. त्याने काय होतं, अंडर कवर शोल्डर जोडलं जातं आणि धागे वगैरे अजिबात निघत नाहीत. खूप छान असं फिनिशिंग येतं ब्लाऊजला, ड्रेसला. तुम्ही ब्लाऊजसुद्धा त्याच प्रकारे शिवू शकता. बोटनेक असेल, स्लीवलेस असेल तर. तर त्याला काय करायचं, आता आपल्याला मस्त टिप लावून जॉईन करून घ्यायचं आहे. आणि बाहेरच्या साईडला घेऊन पलटी मारून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थित अंडर कवर शोल्डर जोडलं गेलं आहे. एकदम छान आणि फिनिशिंग तर एकच नंबर आलेली आहे. आता याच्यावर आपल्याला सगळीकडे दाबटीप लावून घ्यायची आहे. दाबटीप लावून घ्यायची आहे. दाबटीप लावून घेतल्यानंतर काय करायचं आहे, टक्स मारायचे आहेत. आणि व्हिडिओ थांबला होता काही कारणामुळे, तर ह्याला हुक पट्टी बनवली मी, पण ती व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेली नाही आहे. तर हुक पट्टी बनवून घेतल्यानंतर आपल्याला त्याला टक्स लावायचे आहेत. टक्स टाकून घ्यायचे आहेत बॅक साईडला. तुम्ही चैनही बसवू शकता हुकपट्टीच्या जागेवर. हुकपट्टी नसेल लावायची तरी काही प्रॉब्लेम नाही. आता आपली हुकपट्टी तयार आहे. बॅक साईडला टक्स सुद्धा टाकलेले आहेत. आता जे आपण कट खालचा म्हणजे कमरेच्या खालचा जो ड्रेसचा घेर होता आपण तो कट करून घेतला होता, त्याचं काय करायचं आहे, आपल्याला ते कट आता अस्तरला जॉईन करून घ्यायचे आहेत. जो आपल्या एका साईडचा पूर्ण अर्धा घेर होता बघा, त्याला मध्ये जॉईन नव्हता, ते जॉईन करून घ्यायचं आहे व्यवस्थित अस्तरला. आणि अस्तरची कंबर आणि साडीच्या फॅब्रिकची कंबर आहे ती मिळून आली पाहिजे, याची सुद्धा काळजी घ्यायची आहे.
आणि ते मिळवून घेत व्यवस्थित त्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. त्याला जॉईन करून घेतल्यानंतर आपला जो दुसरा भाग होता, मध्ये कट आला होता बघा, एकाला 4 भाग व्यवस्थित निघले होते पण त्याला एक कट होता, आणि तो कट दोन्ही साईडला फुलं येतील अशा प्रकारे तो कट आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे. आणि त्याला नंतर अस्तर जॉईन करायचं आहे, पण त्याच्या अगोदर कट जॉईन करायचं. म्हणजे काय होईल, अस्तर जॉईन केल्यानंतर वरच्या साईडला टिप दिसणार नाही. हे पहा, आता गळा मॅच होईल असं करायचं आहे, म्हणजे गळा जॉईंट बसला पाहिजे. तर आता अस्तर थोडंसं मी वरच्या साईडला कट करून मॅनेज केलं आणि अस्तर आणि साडीचं फॅब्रिक मी जॉईन करून घेते. जॉईन करून त्याच्यावर एक दाब टीप लावून घ्यायची आहे. आता जॉईन केलेलं साईडला ठेवायचं आहे. पहा, फिटिंग झाल्यावर एकदम व्यवस्थित दिसणार आहे ड्रेस. आणि आता फिटिंग केलेल्या साईडला ठेवून आपल्याला शिल्लक साडीचा जो तुकडा राहिलेला होता ब्लाऊज पीस असा, तो घ्यायचा आहे आणि त्याच्यातले फुलाचा जो कपडा आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे. अंदाजे 5-5.5 इंच असेल तरी चालेल. आणि त्याला दुमतून एक टिप लावून घ्यायची आहे, टिप मारून. म्हणजेच आपल्याला याचा बेल्ट तयार करायचा आहे. आता बेल्ट तुम्ही म्हणाल त्या कुठल्याही साईजचा असू शकतो, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. आणि त्याची पलटी मारून घ्यायची आहे, जसं की आपण साडीची नॉट काढतो म्हणजे ब्लाऊजला लावण्यासाठी, तशी त्याची पलटी मारून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता. आणि ती टिप आतल्या साईडला जाईल याची काळजी घेत आपल्याला त्या टिपीवर एक दुसरी टिप लावून घ्यायची आहे, म्हणजे जीच आपण त्याला दिली होती, कारण का ती दिसायची नाही वरी, त्याच्यामुळं. चला, आता हे आपल्याला फ्रंट साईडला म्हणजे पुढच्या साईडला बेल्ट लावायचा आहे. तुम्ही पाहू शकता. तर काय करायचं आहे, जो आपला जॉईंट आला होता म्हणजे ब्लाऊजचा आणि त्याच्या खालच्या वन पीसच्या घेरचा, तर त्याची शिलाई आली होती ना, ती शिलाई सेंटरला ठेवायची आहे. बेल्ट जो आपण तयार केला आहे ती शिलाई सेंटरला ठेवून एक जॉईन करून घ्यायचं. आणि एक सुई घ्यायची आणि सुईच्या मदतीने काय करायचं, आपल्याला ह्या बेल्टाचं सेंटर काढायचं आहे. त्याच्यासाठी आपण गळ्याचं सेंटर काढलं तरी चालेल. आणि त्याच्यावरच एक लाईन ओढून आपल्याला त्याचं सेंटर काढून तिथं काय करायचं, आपण जसं बॉ बनवतो ना तसं बनवून घ्यायचं आहे सुईच्या साहाय्याने, म्हणजे स्टिच करून घ्यायचं. तो बेल्ट आपण स्टिचिंग करून घेतला म्हणजे त्याला जॉईन करून घेतला. आता त्याच प्रकारे काय करायचं आहे, जो आपण आपला दुसरा भाग आहे तो व्यवस्थित ब्लाऊजच्या कमरेला मॅच होईल असा कटिंग करून घ्यायचा आहे. जर जास्त झाला असेल किंवा कमी झाला असेल तर ते दोन्ही मॅनेज करून आपल्याला त्याला जॉईन करून घ्यायचं आहे.
जॉईन करून घेऊन आपण त्याच प्रकारे दुसरा एक बेल्ट तयार केला आहे, जो आपल्याला बॅक साईडला आपण जसा फ्रंट साईडला म्हणजे पुढच्या साईडला जसा आपण बेल्ट बसवला तसाच आपल्याला तयार करून बेल्ट बॅक साईडला बसवायचा आहे. त्याला फक्त काय करायचं आहे, आतल्या साईडला म्हणजे मधल्या साईडला स्टिचिंग द्यायची नाही आहे, तसं बसवून घ्यायचं आहे. बनवून बसून तयार करून आपण बेल्ट बसवून घ्यायचा आहे. तर आपण बेल्ट तयार करून बसवून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता आता दोन्ही पार्ट आपले एकदम तयार आहेत, व्यवस्थित किती छान आणि सुंदर दिसत आहेत. तर त्याच्यासाठी आपल्याला पुढच्या गळ्याला काहीतरी डिझाईन बनवायची आहे. पुढच्या गळ्याला डिझाईन बनवण्यासाठी मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या प्रकारे आपल्याला फुलं तयार करून घ्यायची आहेत. म्हणजेच गुलाबाची जशी हाफ कळी असते ना, त्या प्रकारच्या गुलाबाच्या साईजच्या आपल्याला फुलं तयार करून घ्यायची आहेत. आता आपले फुलं तयार करून झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता मी सगळे फुलं तयार करून घेतलेले आहेत. तर आता ते फुलं आपल्याला एक 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 करून काय करायचं आहे, गळ्याला जॉईन करायचे आहेत. म्हणजे जर आपण सुईच्या साहाय्याने बसवले तर ते निघू शकतात, म्हणून एका साईडने आपल्याला व्यवस्थित असे ते फुलं गळ्याला फिटिंग करून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित बसवायचे आहेत. एक एक करून सगळे फुलं बसवून घेते. तुम्ही पाहू शकता ते फुलं मी व्यवस्थित असे सगळे फुलं बसवून घेतलेले आहेत. आता काय करायचं आहे आपल्याला, हे फुलं बसवून झाल्यानंतर चेक करून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित गळ्याच्या भोवती फुलं सुंदर दिसत आहेत की सगळे व्यवस्थित बसलेत का, ते आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. नंतर जे शिल्लक राहिलेले धागे असतील ते कटिंग करून घ्यायचे. आणि त्याच्यासाठी आपल्याला त्याच्यावर एक लेस लावून घ्यायची आहे. मी गोल्डन कलर ग्रे कलरची लेस यूज करत आहे, कारण का आपल्या ज्या साडी फ्रॉक आहे त्याच्यामध्ये ग्रे कलरचे फुलं आहेत. तर मी थोडीशी ग्रे कलरची लेस लावते, त्याने काय होईल, ब्लाऊज साडी म्हणजे वन पीस आहे तो उठून दिसेल आणि फुलाला सुद्धा सपोर्ट मिळेल.
आपली लेस खूप सुंदर आणि व्यवस्थित अशी बसवून झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि थोडंसं लेसमध्ये अंतर ठेवून मी बसवून घेतली, कारण का जर आपल्याला नंतर ड्रेस फिट वगैरे व्हायला लागला तर ते लेसनी मॅनेज करता यायला हवं, म्हणून थोडीशी लेस ठेवली. आणि त्याने एक बॅक साईडला गळासुद्धा व्ही आकाराचा तयार झालेला आहे. तुम्हाला बसवायची असेल तर तुम्ही बसवा, नाहीतर नाही बसवली तरी काही प्रॉब्लेम नाही. मला आवडली म्हणून मी बसवली. तर लेस बसवून झाल्यानंतर गळा खूप सुंदर आणि छान दिसत आहे. तर मी आता काय केलेलं आहे, सुई दोरा घेऊन त्याच्या साहाय्याने त्याच्यामध्ये मणी अटॅच केलेले आहेत. मणी तर नॉर्मली सगळ्याला लावता येतातच, म्हणून त्याचा व्हिडिओ नाही बनवला. पण मणी लावल्यानंतर तुम्ही पाहू शकता पुढचं कसं असं गळ्याला एकदम सुंदर असं आकार आलेला आहे एक. त्याने काय होतं, खूप सुंदर असा ब्लाऊज म्हणजेच वन पीसचा एक नवीन असा गळा तयार झालेला आहे. तर आता आपल्याला ह्याला व्यवस्थित ह्याची फिटिंग करून घ्यायची आहे. पलटी ठेवून खालचा आणि वरचा भाग व्यवस्थित ठेवायचा. जे दोन्ही सव्वाशे भाग आहेत ते आतल्या साईडला गेले पाहिजेत. आणि त्याच्या आपल्याला अर्धा ते पाऊण इंचावरून एक पहिली टिप लावून घ्यायची आहे. नंतर आपण आवडीनुसार फिटिंग करू शकतो. तुझं फक्त त्या टीप मारायचं. टीप 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 मम्मी. तर आपली फिटिंग आता एका साईडने झाली. आता दुसऱ्या साईडने फिटिंग करून घ्यायची आहे. त्याचबरोबर सगळ्या मैत्रिणींना माझ्याकडून मनापासून थँक्यू आहे, कारण का तुम्ही माझ्या पहिल्यासुद्धा व्हिडिओला खूप छान असा प्रतिसाद दिलेला आहे. वन पीसचा मी माझ्याच मापाचा वन पीस शिवून अपलोड केला होता. तुम्ही त्याला खूप छान असे प्रतिसाद दिलेला आहे. तसेच माझ्या व्हिडिओला प्रतिसाद द्या. आवडला तर कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि माझ्या अशाच नवीन नवीन व्हिडिओला भेट द्या. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. तुम्हाला जर ते व्हिडिओ पाहिजे असेल तर त्याची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये देते, तर तो सुद्धा व्हिडिओ पहा. आवडला तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर ज्यांनी माझा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पाहिला त्यांना माझे मनापासून धन्यवाद. तर चला मग भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओचा म्हणजेच वन पीसचा पूर्ण फायनल लुक पाहूनच तुम्ही जा. चला तर मग बाय.